जी बोलतात ना डावा पाय कट झालेला आहे, ती ही मूर्ती आहे. ही हिचं तोंड ह्या साईडला आहे, म्हणजे समोरच्या साईडला. आणि जी मेन मूर्ती आहे ना देवीची, ती इकडे आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव राज टुकुरू. पुन्हा एकदा स्वागत करतो मी कोकणी राज या आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळंच, म्हणजे काहीतरी नवं बघायला मिळणार आहे. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत राजापुरातील ओझर या गावी. ओझर या गावी आपण कशासाठी जाणार आहोत मंडळी? आज टिपुरारी पौर्णिमा आहे त्या गावी, ज्या ठिकाणी तिथे दुर्गादेवीचं मंदिर आहे. तिथे हा टिपुरारी पौर्णिमा सण साजरा होतो. मंडळी, ह्या गावचं एक वैशिष्ट्य आहे. काही ठिकाणी टिपुरारी पौर्णिमा ही टिपुरा पौर्णिमे दिवशीच आमच्या कोकणात प्रत्येक गावोगावी होत असते. तर ह्या गावामध्ये असं नाही. टिपुरारी पौर्णिमा त्याच्या आदल्या दिवशी ह्या गावी ही पौर्णिमा साजरी करतात. ती पण मंडळी, ह्या गावचे 2 ग्रामदैवत आहेत. एक रवळनाथ देव आणि दुसरी श्री दुर्गादेवी. ही दोन या गावची ग्रामदेवता आहेत. तर मंडळी, ह्या 2 ग्रामदेवतेपैकी आपण आज दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये जाणार आहे टिपूर पौर्णिमेसाठी. मंडळी, सर्वांना प्रश्न नक्कीच पडला असेल, टिपुरारी पौर्णिमा आमच्या इकडे बोलतात कोकणात, आणि शुद्ध भाषेमध्ये बघायला गेला तर टिपुरारी पौर्णिमा असं बोलतात. तर मंडळी, टिपुरारी पौर्णिमा तुम्हाला नेमकं काय बोलतोय ते समजत नसेल तर मंडळी, त्या काही भगवान शंकराने टिपुरासूर राक्षसाचा वध केला होता, म्हणून या दिवसाला टिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखले जाते. तर मंडळी, तुम्हाला या दुर्गादेवीची थोडी माहिती सांगतो थोडक्यात. तर आधीच्या काळी येथील लोक मला, म्हणजे काही गावकर लोकांनी सांगितलंय की आधीच्या काळी जेव्हा ओझरगाव पाण्याखाली जाणार होता, तेव्हा तेथील ग्रामदेवता दुर्गादेवी ही त्या पूर्ण गावाला वाचवण्यासाठी एकटी गेली. ज्या दिशेने पाणी येणार होतं, म्हणजे ज्या डोंगरावरून पाणी येणार होतं, कारण ते जर पाणी येतं तर पूर्ण ओझरगाव पाण्याखाली गेला असता. म्हणून देवळात बसलेली देवी, म्हणजे ही देवी ज्या ठिकाणी होती तिथून धावत जाऊन त्या कड्यावरती जोरात लाथ मारले. म्हणजे तेव्हा पाणी सगळं रिटर्न गेलं, म्हणजे बंद झालं. म्हणजे ओझरगाव, थोडक्यात सांगायचं गेलं तर ओझरगाव बुडायचा वाचला. त्यामुळे ह्या देवीचं नाव खूप आहे ओझरगावमध्ये. परत ते पाय मारला तो पण देवीने डावा पाय मारलेला आहे. आणि खरं तर सांगायचं गेलं तर हे लोकांचं असं म्हणणं आहे की या मंदिरातील देवीचा डावा पाय आहे तो कट झालेला आहे. जेव्हा त्या काळी ओझर कड्यावर, म्हणजे त्या कड्यावरती पाय मारला तेव्हा त्याचा पाय कट झालेला आहे. तेव्हापासून मंडळी त्या कड्याला राजापुरात ओझर कडा, म्हणजे कोंड असं या नावाने त्या कड्याला ओळखलं जातं. म्हणजे राजापूर तालुक्यामध्ये तर प्रसिद्ध आहे हा कडा, ओझर कडा म्हणून. तर अशी मंडळी या देवीची कहाणी आहे. आणि तेथील काही लोकांनी सांगितलंय त्या काळी देवीचं म्हणजे रक्त वगैरे काय
पडलं असेल त्या ठिकाणी काळी माती आणि लाल माती अजूनही त्या कड्याच्या ठिकाणी मिळते असं बोलतात. आणि काही गावकऱ्यांनी त्या देवीचे पाण्यामध्ये तुकडे वगैरे म्हणजे असे थोडे थोडे पडलेले होते ते सर्व एकत्र करून देवळामध्ये मूर्ती बसवली आहे त्या देवीची. ते आपल्याला बघायला मिळेल, ती दाखवतो मंडळी पुढे तुम्हाला. अशी या ओझरगावची कहाणी आहे. तर मंडळी पाहूया आपल्याला अजून काय काय बघायला भेटतं या ओझर गावामध्ये. तर मंडळी दुर्गादेवीचा टिपूर म्हटला की ओझर गावाचं नाव टिपुरारी पौर्णिमा म्हटला तर ओझर गावाचं नाव हे पहिल्या नंबरवर असतं. राजापूरमध्ये तर खूप भाविक येतात लांब लांबून. आणि याचं मेन वैशिष्ट्य म्हणजे दुर्गादेवीची पालखी रात्री 12 नंतर बाहेर पडते असं बोलतात. तर आपण थांबणार आहोत. परत आपल्या इकडचेच राजापूर साईडचे वाजपी ठेवलेले आहेत ढोल ताशा वाद्यास वाजवण्यासाठी. तर बघूया आपल्याला मंडळी या व्हिडिओमध्ये काय काय बघायला भेटतं. आणि दुर्गादेवीची कहाणी पण आपल्याला काही गावातल्या माणसांकडून बघूया काय मिळते का. आणि मंडळी तर पाहूया दुर्गादेवीचा पूर्ण इतिहास ओझर गावचा. तर मंडळी लगे रहो कोकणी राज के साथ. तर चाललोय आता ओझर गावाला. तर मंडळी आता ओझर या गावी दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये आलोय, प्रवेश केला आहे. तर बघूया आपल्याला काय काय स्टार्टिंगला बघायला मिळतं. ह्या साईडला दुकानं लागलेत. परत इकडे काका बसलेत. काय काय मध्ये लाईट सारखी जाते पावसामुळे काय ते नाही म्हटलं तरी मगाशी आल्यापासून ना अर्धा तास लाईटच गेले. तर बघूया पुढे आपल्याला काय काय बघायला भेटतं. इकडे पण दुकानात चालू आहे. भाई कुठून आलाय? लांजातून आलाय काय? लाईट काय सारखी सारखी जाते लाईट पावसामुळे काय? सकाळपासून काय लाईट आहे की नाही की असंच करते आहे ना. परत ह्या साईडला पण खाण्याची दुकान आहेत. इकडे लेडीज शॉपिंगसाठी थोडंफार. इकडे नाश्त्याचं दुकान आहे. परत या ठिकाणी मंडई खरं तर म्हणजे मी आधी ह्या ठिकाणी यायचो त्या ठिकाणी म्हणजे जागा शॉर्ट होती थोडी. तर आत्ता म्हणजे यांनी मस्त केलं आहे, पार्किंगसाठी थोडी सुविधा केली आहे. परत येण्यासाठी मेन एंट्री ठेवली आहे मागे. येण्यासाठी स्टेट मंदिरासमोर आपल्याला मंदिर दिसेल. तर बघूया. गर्दी तर अजून काय झाली नाही कारण पालखी 12ला बाहेर पडते रात्री. तर आता 8 वाजले ना, 8 वाजलेत. बघूया 10-11 वाजेपर्यंत 9 वाजले होतील, गर्दी होईल. तर बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं. ह्या साईडला लाडू आहे. तिकडे कसं 10 रुपये. आता चालू आहे, जाताना घेतो. इकडे लाडू, चुरमुरा, हे काय रसगुल्ला, खाजा आहे इकडे. इकडे शेंगदाण्याचे लाडू आहेत. हे कसं आहे 10 रुपये. इकडे शेवीचे लाडू आहेत. कुठून आलाय तुम्ही? लांजात ना. से बहुतेक लांजातलीच दुकान आहेत वाटतं. परत ह्या साईडला खेळण्यांची दुकानं आहेत. परत इकडे मंचुरियन्स. मंडई बाहेरचं तर तुम्हाला दाखवतोच खूप काही, पण आधी देवीचं दर्शन घेऊया. स्टार्टिंगला थोडं देवीची माहिती पण घ्या आपण. इथल्या माणसांकडून गोळा करणार आहे ते सांगतो तुम्हाला. तर पाहूया, चला जाऊया आता पुढे. मंडई समोर दिसते ना ते दुर्गादेवीचं मंदिर आहे. ह्याच्या साईडला हा मेन गेट म्हणजे पुढे गेट आहे, तिथून एंट्री आहे. परत ह्या ठिकाणी पण दुकान आहेत. हे दोन्ही साईडला दुकान आहेत. इकडे पण दुकान आहेत, इकडे पण दुकान आहेत. आणि हा मोकळा पॅसेज आहे चारी साईडला देवीच्या मंदिराचे. आणि हे मंदिर आहे. हे मंदिर मित्रांनो असं आहे ना, म्हणजे कुठून पण जावा देवीचं मुखदर्शन हे दिसतंच. म्हणजे
मूर्ती ही दिसते चारी साईडने. पूर्ण हे मंदिर खांबांवरती उभं आहे. सांगेन तुम्हाला, म्हणजे दाखवेन किती खांबावरती उभं आहे काय. तर मंडळी जाऊया आतमध्ये. तर मंडळी मंदिरामध्ये आलो आहे. तर पाहूया, काकाने माहिती दिलेलीच आहे आपल्याला. तर बघूया, तुम्हाला ही मूर्ती दाखवतो जी बोलतात ना डावा पाय कट झालेला आहे, ती ही मूर्ती आहे. हिचं तोंड ह्या साईडला आहे, म्हणजे समोरच्या साईडला. आणि जी मेन मूर्ती आहे ना देवीची, ही इकडे आहे. ही मेन देवीची मूर्ती आहे. तर ह्या साईडला त्याच्या म्हणजे पाठ करून मूर्ती आहे ती इकडे आहे, म्हणजे जो पाय कट झाला होता ती मूर्ती आहे मित्रांनो ह्या साईडला. परत पालखी बघायला गेला तर ह्या साईडला बसलेत लोक आणि गर्दी पण खूप झाली आहे सर्व. परत ह्या साईडला बघितलं तर दुर्गादेवीची पालखी दिसते आपल्याला इकडे. समोरील मूर्ती लाईन पण खूप लागली आहे. ह्या साईडला लोक बसले थोडंफार.